चला मग जाणून घेऊया माळ जप कशी करायची. रामकृष्ण हरी. माळ तुळशीची राहू द्या, रुद्राक्षाची राहू द्या किंवा स्फटिकची राहू द्या, कुठलीही माळ असू द्या, नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. मग तुम्ही नामस्मरण कसं करता? नुसतं असं 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 माळ फिरवून नाही. एकांतात बसल्यानंतर स्वतः आपण नामस्मरण करताना एकचित्त असावं. एकचित्त म्हणजे कसं? आता आपण सामुदायिकमध्ये नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा आपण बोलत राहतो जोरजोरात. कुठलंही नामस्मरण असू द्या, श्री स्वामी समर्थ असू द्या किंवा रामकृष्ण असू द्या किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असू द्या. मग कसं तेव्हा आपण जोरात बोलतो. जोरात का बोलतो? कारण सगळ्यांचं एक दुसऱ्यांचं व्हायब्रेशन एकत्र होतं आणि मग एकत्र व्हायब्रेशन झाल्यामुळे त्याची ऊर्जा खूप पॉझिटिव्ह होते. आणि जेव्हा आपण एकांतात नामस्मरण करतो तेव्हा आपण एकटेच असतो आणि समोर भगवंत असतो. मग तेव्हा डोळे मिटायचे आणि एकचित्त परमात्माकडे लावायचं. एकचित्त म्हणजे तू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी, असं भगवंताला म्हणत राहायचं. मग नामस्मरण करताना डोळे मिटून सरळ बसायचं. सरळ बसल्यानंतर म्हणजे असं तट आपल्या सेवन चक्र ॲक्टिव्हिटीज होतात. सर्वात शेवटचं चक्र आपलं मूलाधार चक्र आहे आणि सहस्र चक्र. आपलं मूलाधार चक्र ॲक्टिव्हिट होणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक पॉवर जास्त वाढते आणि मूलाधार चक्र ॲक्टिव्हिट झालं, चक्र ॲक्टिव्हिट झालं तर बाकीचे चक्र आपले ॲटोमॅटिक ॲक्टिव्हिट होतात. तर तुम्ही सरळ बसायचं. नामस्मरण करताना माळ अशी धरायची. सरळ असं बसून कुणीपैकी ही मुद्रा असावी, अशी परमेश्वराला अशी मुद्रा असावी. आणि नामस्मरण करताना डोळे बंद करून एकचित्ताने, म्हणजे तुम्हाला सांगते मी तर तुम्ही म्हणजे मी तुमची आई आहे, मला काळजी आहे तुमची. मग असं बसायचं सरळ आणि म्हणायचं, तुम्हाला जो मंत्र आवडेल तो मनात म्हणायचा. मी जरा जोरात म्हणून दाखवते. तर मग काय म्हणणार मी? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक मनीवर आपला मंत्र जप व्हायला पाहिजे. तर काही जण घाईघाई असते, काय करतात, असं 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 करून नाही. वेळ काढायचा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तरी असं एकाग्रतेने माळ नामचिंतन करा. आणि हा गुरुमणी म्हणतात, त्याला मेरुमणी पण म्हणतात. हा मणी ओलांडून कधीच माळ करू नये. आता इथे आपण माळ करत करत इथे माळ आपली संपते. मग ती माळ लगेच अशीच फिरवायची, अशी लगेच चालू होते. म्हणजे मणी ओलांडून गोल गोल नाही करत बसायचं. मणी ओलांडायचा नसतो हा. माळ कुठली पण राहू दे, मागाशीच सांगितलं स्फटिकची असली तरी छान आहे. नामस्मरण कुठल्याही ह्याच्याने माळेने तुम्ही करू शकतात. आता श्रावण चालू होणार तर रुद्राक्षाची माळवर श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही हा मंत्र करू शकतात. आणि श्री स्वामी समर्थाचा मंत्रही रुद्राक्षाच्या माळेवर करू शकतात. माळ करत असताना मी तुम्हाला बोलली आहे, एकदम शांत चित्त एकाग्रतेने भगवंताच्या समोर शांत बसायचं. एकचित्त, एक मन, एक वलय. हे परमात्म्याला खूप प्रिय आहे. तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. एक दिवस करा, मग तुम्हाला एक दिवस जर केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाटेल की मला खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं. स्वतःच्या मनाला विचारायचं आज मी काय केलं. परमात्म्यासाठी आपण थोडा वेळ दिलाच पाहिजे. ज्याच्या घरामध्ये एकाने जरी नामचिंतन केलं तरी त्याची ऊर्जा पूर्ण वास्तूमध्ये पसरते आणि पूर्ण वास्तू ती तरली जाते. तर तुम्ही जरी मला पूर्ण महाराष्ट्रात बघत असणार किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही बघत असणार, हा व्हिडिओ म्हणजे माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. अजून काही जाणून घेण्यासाठी माझं पेज फॉलो करा. आणि असं नवीन नवीन तुम्हाला मी परमात्म्याबद्दल सांगत राहणार. आणि असा आनंद घ्या नामस्मरणाचा आणि माझा व्हिडिओ बघण्याचा पण. तर मग सगळ्यांनी माझ्यासोबत बोला बरं आता. रामकृष्ण.